नमस्कार, भिवापुरी मिरची व्लॉग्स यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी अशा एका पुस्तकाबद्दल बोलणार आहे ज्याचा केवळ उल्लेख केला तरी अंगावर काटा येतो। आपण श्यामची आई वाचली, पण एका बापाने आपल्या मुलांसाठी काय काय सोसलं असू शकतं हे बघायचं असेल तर डॉक्टर नरेंद्र जाधव यांचं आमचा बाप आणि आम्ही ही पुस्तक वाचलीच पाहिजे। आजच्या व्लॉगमध्ये आपण या पुस्तकाबद्दलच बोलणार आहोत आणि यातील असे काही प्रसंग आहेत जे अंगावर काटा आणतात। मित्रांनो, हे पुस्तक म्हणजे एक आत्मकथा नाही तर तो एक इतिहास आहे। डॉक्टर नरेंद्र जाधव हे रिझर्व्ह बँकेचे मुख्य अर्थतज्ञ होते। त्यांनी आपल्या वडिलांचा दामू अण्णांच्या डायरीवरून ही कथा विणली आहे। मुंबईच्या चाळीत राहणारा एक साधा महापालिका कामगार आपल्या पोरांना साहेब बनवण्याचं स्वप्न कसं पाहतो याची ही गोष्ट आहे। हे पुस्तक केवळ एका कुटुंबाची कथा नसून ती सामाजिक परिवर्तनाची, संघर्षाची आणि शिक्षणाच्या जोरावर मिळवलेल्या यशाची महागाथा आहे। डॉक्टर नरेंद्र जाधव यांचे हे पुस्तक त्यांच्या वडिलांच्या म्हणजेच दामू अण्णा यांच्या जीवन प्रवासावर आधारित आहे। एका दलित कुटुंबाने शून्यातून विश्व कसे निर्माण केले याचे हे जिवंत चित्रण आहे। या पुस्तकाचा एक महत्त्वाचा गाभा आहे दामू अण्णा म्हणजे डॉक्टर नरेंद्र जाधव यांचे वडील। पुस्तकाचे मुख्य नायक आहेत दामू अण्णा। ते मुंबई महापालिकेत कामगार होते, पण त्यांची स्वप्ने मात्र खूप मोठी होती। त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत आपल्या मुलांना शिकवण्याचा आणि त्यांना समाजात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी निश्चय केला होता। याच्यामध्ये त्यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगितले आहे। दामू अण्णा स्वतः जास्त शिकलेले नव्हते, पण त्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग केला। पोरांनी साहेब व्हावं ही एकच जिद्द त्यांना होती। नरेंद्र जाधव यांचा प्रवास इथे सांगितलेला आहे। डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी रिझर्व्ह बँकेचे मुख्य अर्थतज्ञ आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावण्यापर्यंतचा प्रवास या पुस्तकात मांडलेला आहे। हा प्रवास करताना त्यांना आलेले जातीभेदाचे अनुभव आणि त्यावर त्यांनी केलेली मात प्रेरणादायी आहे। हे पुस्तक 1940-50च्या दशकातील मुंबई आणि ग्रामीण भागातील महाराष्ट्रातील दलित जीवनाचे दर्शन घडवते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा या कुटुंबावर झालेला प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो। या पुस्तकातील एक संवाद मी तुम्हाला सांगणार आहे। हा प्रसंग आहे जेव्हा दामू अण्णा आपल्या मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देत असत। दामू अण्णा म्हणतात, अरे पोरांनो, लक्ष देऊन ऐका, ही गरिबी आणि ही कामगार वस्ती आपली ओळख नाही, आपल्याला हे बदलायचं आहे। तेव्हा तरुण नरेंद्र म्हणतात, पण अण्णा, या शाळेतील आणि बाहेरील लोक आम्हाला वेगळ्या नजरेने बघतात, खूप त्रास होतो कधी कधी। दामू अण्णा खंबीर आवाजात त्यांना म्हणतात, बघू दे त्यांना, तू पुस्तक वाच, अभ्यास कर, एकदा का तू साहेब झालास ना की हे लोक तुला सलाम ठोकतील। लक्षात ठेवा, शिक्षणाशिवाय आपली सुटका नाही। बाबासाहेबांनी सांगितलंय ना, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। नरेंद्र म्हणतात, मी नक्कीच मेहनत करेल अण्णा, तुमचं स्वप्न पूर्ण करेन। तर या पुस्तकाची सुरुवात अण्णाच्या डायरीतील नोंदींनी होते। अण्णांनी आयुष्यभर आपल्या रोजच्या घडामोडी एका डायरीत लिहून ठेवलेल्या होत्या। त्या डायरीतून या पुस्तकाचा जन्म झाला। नरेंद्र जाधव आणि त्यांच्या भावंडाचे बालपण या पुस्तकात मांडलेले आहे। मुंबईतील चाळीतले जीवन, मर्यादित संसाधने आणि अण्णांची शिस्त, मुलांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नये म्हणून अण्णा नेहमी दक्ष असायचे। अण्णांचा संघर्षाचा काळ या पुस्तकामध्ये मांडलेला आहे। आर्थिक ओढता नसतानाही मुलांचे शिक्षण अण्णांनी थांबू दिले नाही। डॉक्टर जाधव जेव्हा उच्च शिक्षणासाठी परदेशी गेले, तो क्षण कुटुंबासाठी विजयाचा होता। डॉक्टर जाधव यांच्या यशाचे शिखर त्यांनी अर्थशास्त्रात मिळवलेली प्रगती आणि त्यांचे जागतिक यश, अण्णांनी पाहिलेले स्वप्न सत्यात उतरले होते। नंतर पुस्तकाचा शेवट येतो।
अण्णांच्या निधनानंतर त्यांच्या आठवणींना उजाळा देत असताना डॉक्टर जाधव यांना जाणवते की त्यांच्या यशाचा खरा पाया अण्णांनीच रचला होता. या पुस्तकातून आपल्याला बऱ्याच गोष्टीचा संदेश मिळतो. धैर्याची साथ, परिस्थिती कठीण असली तरीही जिद्द सोडायची नाही, वडिलांचे योगदान, एक सामान्य कामगार बाप आपल्या दूरदृष्टीने मुलांचे नशीब बदलू शकतो, बदलाचा मार्ग, शिक्षण हेच दारिद्र्य आणि अस्पृश्यतेच्या बेड्यातून मुक्त होण्याचे एकमेव साधन आहे, हे आपल्याला या पुस्तकातून शिकायला मिळतं. साने गुरुजींनी महाराष्ट्राला श्यामची आई दिली आणि डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी महाराष्ट्राला आमचा बाप दिला, ही निळू फुले यांची ओढ या पुस्तकाचे महत्त्व अधोरेखित करते. या पुस्तकातील काही महत्त्वाचे पैलू सुद्धा आहेत. डायरीचे महत्त्व. हे पुस्तक केवळ स्मृतीवर आधारित नाही. डॉक्टर नरेंद्र जाधव यांचे वडील दामू अण्णा हे अल्पशिक्षित असूनही नियमितपणे डायरी लिहित असत. त्यांनी 1920 पासूनच्या अनेक दशकांच्या नोंदी करून ठेवल्या होत्या. या डायरीतील मजकूर या पुस्तकाचा आत्मा आहे. एक दलित कामगार आपल्या संघर्षाचे रोजचे जे नोंदी आहेत ते डायरीत करत असतो आणि त्यामुळेच ही पुस्तक जन्माला आली. ऐतिहासिकदृष्ट्या हे खूप जास्त महत्त्वाचे आहे. या पुस्तकातला दुसरा महत्त्वाचा पैलू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रभाव. हे कुटुंब आंबेडकरी चळवळीतून प्रेरणा घेतलेले होते. अण्णांनी डॉक्टर बाबासाहेबांचे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे ब्रीद वाक्य जगण्यात उतरवले होते. धर्मांतर आणि त्यातून आलेली आत्मसन्मानाची भावना या पुस्तकात ठळकपणे जाणवते. या पुस्तकात डॉक्टर नरेंद्र जाधव यांची आई सखूबाई हिचे सुद्धा योगदान असलेले आपल्याला दिसून येते. पुस्तकाचे नाव बाप असले तरी डॉक्टर नरेंद्र जाधव यांची आई सखूबाई यांचे चित्रण अत्यंत प्रभावी आहे. अण्णांच्या शिस्तीला आईच्या मायेची आणि धैर्याची सुद्धा जोड होती. घरची ओढताण सांभाळून मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या आईचे व्यक्तिमत्व वाचकांच्या डोळ्यात पाणी आणते. बाप या शब्दाची नवी व्याख्या आपल्याला या पुस्तकामध्ये दिसून येते. साधारणपणे साहित्यात आईवर खूप जास्त लिहिले जाते, पण बापाचे कठोर प्रेम आणि मुलांच्या भविष्यासाठी त्याने सोसलेले कष्ट या पुस्तकाने जगासमोर आणले. अण्णा हे केवळ कडक शिस्तीचे वडील नव्हते, तर ते आपल्या मुलांच्या प्रगतीचे शिल्पकार सुद्धा होते. याच्यातला एक महत्त्वाचा प्रसंग मला इथे सांगावासा वाटतो. जेव्हा नरेंद्र जाधव यांना उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला जायची संधी मिळते, तेव्हाचा हा प्रसंग खूप जास्त बोलका आहे. नरेंद्र जाधव आपल्या वडिलांना म्हणतात, अण्णा मला अमेरिकेला जायची स्कॉलरशिप मिळाली आहे, पण मला भीती वाटते, एवढ्या दूर कसं जाणार. तेव्हा अण्णा खंबीरपणे पाठीवर हात ठेवून म्हणतात, अरे पोरा, तू घाबरतोस कशाला. आम्ही आयुष्यभर इथं नरकात काढलं, पण तुला स्वर्गाची दारं उघडी झालीत. तू जा, खुशाल जा. तू तिथं शिकून मोठा झालास ना, तरच माझ्या कष्टाचं चीज होईल. तू एकटा नाहीस, तुझ्यासोबत आमचे आशीर्वाद आणि बाबासाहेबांचे विचार आहेत. या पुस्तकामध्ये काही प्रेरणादायी विचारसुद्धा आपल्याला बघायला मिळतात. याच्यामध्ये जाती व्यवस्थेवर मात, समाजाने घातलेल्या बंधनांना शिक्षणाच्या जोरावर कसे तोडता येते याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. पिढ्यापिढ्यांमध्ये काय बदल होते हे सुद्धा या पुस्तकामध्ये मांडलेले आहे. एका पिढीने केलेली मजुरी आणि दुसऱ्या पिढीने जागतिक स्तरावर मिळवलेले नाव, हा प्रवास केवळ वैयक्तिक नसून तो संपूर्ण समाजाच्या उत्थानाचा प्रवास आहे, हे सुद्धा आपल्याला इथे दिसून येते. एका पदावर पोहोचल्यावर जो साधेपणा असतो तो सुद्धा इथे दिसून येतो. एवढ्या मोठ्या पदावर पोहोचल्यानंतरही डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी आपले मुळे जे रूट्स असतात ते विसरले नाही, हे सुद्धा आपल्याला या प्रत्येक ओळीतून जाणवत असते.
हे पुस्तक आपण का वाचले पाहिजे? या पुस्तकातून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. जर तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा हवी असेल, पालक आणि मुलांमधील नातं कसं असावं हे समजून घ्यायचं असेल, किंवा आधुनिक महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास जो आहे तो जवळून बघायचा असेल, तर ह्या सर्व गोष्टीसाठी हे पुस्तक वाचणं अत्यंत आवश्यक आहे. हे पुस्तक वाचल्यावर तुम्हाला बऱ्याच अशा गोष्टी समजतील की एक वडील आपल्या मुलांसाठी काय काय करतात आणि किती बलिदान देतात. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या पुस्तकातून बघायला मिळतील. या पुस्तकातला एक महत्त्वाचा प्रसंग मला इथे सांगायचा आहे. अण्णा जे स्वतः फारसे शिकले नव्हते, पण त्यांना शिक्षणाची फार जास्त जिद्द होती. त्यांनी ठरवलं होतं की पोरांच्या हातात झाडू नाही द्यायचा आहे, तर पोरांच्या हातात पेन द्यायचा आहे. नरेंद्र जाधव लहानपणी आपल्या अण्णांना म्हणतात की अण्णा, शाळेत मुलं मला माझ्या जातीवरून चिडवतात, मला नाही जायचं आहे शाळेत. तेव्हा अण्णा त्यांना म्हणतात, नरेंद्र बघ पोरा, आज जे चिडवतायत कारण तुझ्या हातात काहीच नाही. उद्या तू शिकून मोठा साहेब झालास ना, तर हेच लोक तुझ्या समोर वागतील. आपली जात बदलायची असेल तर फक्त शिक्षणच आपल्याला वाचवू शकतं. रडू नकोस, लढ. या पुस्तकामध्ये बरेच असे प्रसंग आहेत ज्याच्यातून आपल्याला फार काही शिकण्यासारखं आहे. त्याच्यातलाच एक प्रसंग आहे की गरिबीशी संघर्ष कसे करतात त्याच्याबद्दल हा प्रसंग आहे. अण्णांचा पगार तुटपुंजा होता, घरी खाणारी तोंड जास्त. एकदा घरात धान्य संपलं होतं. नरेंद्र जाधव यांची आई सखूबाई काळजीत होती. तेव्हाचा हा प्रसंग. आई म्हणते, अहो या महिन्यात मुलांच्या फीसचे पैसे भरायचे आहेत आणि घरात दानाही नाही, कसं होणार? तेव्हा अण्णा म्हणतात, सखू काळजी नको करू, मी ओव्हरटाईम करेन, रात्री म्युन्सिपाल्टीच्या कामावर जाईन, पण पोरांची शाळा बंद होऊ देणार नाही. मी उपाशी राहीन, पण माझ्या पोरांना साहेब होताना मला बघायचं आहे. या पुस्तकात आपल्याला बऱ्याच विशेष गोष्टी बघायला मिळतात. महत्त्वाचं विशेष आहे ते डायरीचा खजाना. अण्णांनी 70 वर्ष डायरी लिहिली. त्यातला प्रत्येक शब्द संघर्षाची साक्ष देतो. आंबेडकरी विचार आपल्याला याच्यात दिसून येतात. अण्णांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रचंड प्रभाव होता. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते त्यांनी आपल्या मुलांच्या मनात बिंबवलेलं असते. या पुस्तकात आपल्याला नरेंद्र जाधव यांचा जीवन प्रवास सुद्धा बघायला मिळतो. नरेंद्र यांनी अण्णांची स्वप्न पूर्ण केली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होण्यापासून ते राज्यसभेचे खासदार होण्यापर्यंतचा प्रवास या पुस्तकात मांडला आहे. या पुस्तकाचा शेवट खूप जास्त भावूक आहे. जेव्हा अण्णा जातात तेव्हा नरेंद्र जाधव यांना जाणवतं की आजपर्यंत जो वटवृक्ष आपल्यावर सावली धरून होता तो आज कोसळला आहे. या पुस्तकात आपल्याला जिद्द दिसून येते. परिस्थितीला दोष न देता ती बदलण्याची ताकद आपल्याला दिसून येते. या पुस्तकात आपल्याला पालकांचे कष्ट दिसून येतात. आपल्या यशामागे आपल्या आईवडिलांचा किती मोठा बलिदान असते याची जाणीव आपल्याला हे पुस्तक करून देते. या पुस्तकात सामाजिक बदल दिसून येतात. अस्पृश्यतेच्या चटक्यातून बाहेर पडून सन्मानाने जगण्याचा मार्ग आपल्याला कसा मिळू शकतो हे या पुस्तकात दिसून येते. मित्रांनो, आमचा बाप आणि आम्ही हे पुस्तक वाचताना तुम्ही रडालही आणि तुम्हाला स्वतःच्या आयुष्यात काहीतरी करण्याची प्रेरणा सुद्धा मिळेल. तुम्हाला पुस्तक वाचताना मला फार माझं मन जास्त भारावून आलेलं होतं, कारण आम्ही खूप छोटे असताना, म्हणजे आजपासून 28 वर्षाच्या आधी माझे वडील वारले. माझ्या आईनी एकटीने आम्हाला मोठं केलं, शिकवलं आणि अशा बऱ्याच गोष्टी दिल्या की आई वडील दोघं मिळूनही समाजातल्या काही मुलांना त्या गोष्टी मिळू शकत नाही. परंतु माझे वडील गेल्यामुळे आमच्या मनात जी पोकळी निर्माण झाली होती ती सतत कधीतरी अशी मनात जाणवतच होती. माझी आई आमची आई पण झाली आणि वडीलही झाली. तिने आम्हाला कधीच कोणत्याच गोष्टीसाठी कमी पडू दिलं नाही. तरी पण कधी कधी मनात विचार येत होता की वडील असते तर अजून आपण बऱ्याच काही गोष्टी करू शकलो असतो. वडिलांची एक उणीव, ज्या लोकांना वडील नसतात तेच
लोक समजू शकतात की वडील नसल्यावर किती किती प्रसंगांना आपल्याला तोंड द्यावं लागते. म्हणजे असे बरेच लोक असतात जे वडील असताना आपल्या घरी ये जा करत होते, परंतु वडील गेल्यापासून त्या लोकांचं तोंडही आपल्याला दिसत नाही. अशा बऱ्याच गोष्टी असतात जे वडील नसल्यामुळे आपण करू शकत नाही किंवा त्या पूर्ण होऊ शकत नाही. तर वडिलांची उणीव बरेच वेळा मला भासली आणि ही पुस्तक वाचत असताना माझे डोळे असे पाणावले, बरेच वेळा मन भरून आलं. तुम्ही सुद्धा ही पुस्तक कधीतरी वाचून बघा. तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुमच्या वडिलांनी सांगितलेली कोणती गोष्ट जास्त प्रेरणा देते ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या भिवापुरी मिरची व्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका जबरदस्त विषयासोबत. तोपर्यंत शिकत राहा आणि लढत राहा. जय हिंद, जय भारत.